नमस्कार मंडळी, जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज पुन्हा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक अशी भयकथा. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा भयकथेला सुरुवात करूया. तर आजची भयकथा ही निशा सोनटक्के यांची असून याचे श्रेय हे त्यांनाच जाते. अभ्यासाचा कंटाळा आला होता. रात्रीचे जवळपास 2 वाजले असतील. मी टेरेसवर उभा होतो. सगळे शहर गाढ झोपेत होते. सर्वत्र भयान शांतता पसरली होती. काळोखाचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले दिसत होते. रस्त्यावर साधं काळं कुत्रं पण दिसत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर आमच्या गल्लीत वळणाऱ्या रस्त्यावर गेली, कारण तिथून एक पेटता कंदील अंधारात चालत होता. जणू कोणीतरी हातात धरला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूला कुणीही व्यक्ती दिसत नव्हती. रात्रीची वेळ आहे, ती सुद्धा विचित्र वेळ. यावेळी अदृश्य शक्ती ऍक्टिव्ह असतात असे कुठेतरी वाचलेले आठवले, म्हणून मी लपून बघत होतो. जोराचा वारा सुटला होता. हवेतला गारठा मला जाणवत होता. तो कंदील आता आमच्या घरासमोर जे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू होते तिथे येऊन थांबला. मी लपून बघतच होतो. हे नक्की काय आहे? त्या काळोखातून तो कंदील पण हेलकावे खात चालला होता. जणू काही कुणीतरी चालताना हातात धरलेल्या कंदिलाला जोराने हलवावे, अगदी तसाच. याचा अर्थ कुणीतरी अदृश्य शक्ती आहे. माझा थरकाप झाला. आजपर्यंत वाचनात आले होते, पण आज चक्क अनुभव. तो कंदील त्या कन्स्ट्रक्शनच्या येथील पायऱ्यांवरून चालत होता. मधूनच थांबत होता, जसे काही कोणीतरी दबकत कानोसा घेत चालले आहे. काही क्षण गेले. तो कंदील खाली आला आणि इकडे तिकडे कानोसा घेत कोणीतरी चालावे असाच सरळ गल्लीतून निघून गेला. मला तर घामच फुटला होता. मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी मी घरातल्यांना सर्व विषय सांगितला. माझ्याच वयाची काही मुले आजूबाजूला राहणारी त्यांना पण सांगितले, पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. आमच्या मित्रमंडळींमधले 5 ते 7 जण आमच्या घरी जमणार असे ठरले. पण दुपारी त्या कन्स्ट्रक्शनच्या वरच्या मजल्यावरून एक मजूर खाली पडून वारला हे आईकडून समजले. त्यावेळी मला काही वाटले नाही. त्या रात्री तो कंदील दिसलाच नाही. सगळ्यांनी मलाच वेड्यात काढले. नंतर मी पण काही दिवस बघितलं, पण असे काहीच दिसले नाही. एक दिवस सहज शनिवारी रात्री मला जाग आली आणि माझे लक्ष त्या कन्स्ट्रक्शन साईटकडे गेले. शनिवारी रात्री मात्र परत तो कंदील आला. अगदी सेम घडले. काहीतरी गडबड आहे नक्कीच. मी सकाळी आईशी बोलताना ती सहज बोलली, "अरे काल शनिवार होता." शनिवार
अमावस्या असेल तर असे दिसते. तू त्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि टेरेसवर झोपायची काहीही गरज नाही. मी लगेच माझ्या मित्रांना सांगितले. आम्ही कॅलेंडरवर बघितले. 2च दिवसांनी अमावस्या होती. आम्ही सगळ्यांनी जमायचे ठरवले. सगळ्यांनी काठ्या, हॉकीस्टिक, टॉर्च आणले. बरोबर 2 वाजले. आम्ही लाईट बंद करून बसलो होतो. आज कंदील येताना दिसला, पण कंदिलाच्या उजेडात पाय दिसत होते. नऊवारी हिरवी साडी नेसलेली, पण ते पाय मात्र उलटे होते. म्हणजे डावा पाय उलटा, उजवा पाय सरळ. उजव्या पायाची बोटे अंगठ्याच्या ठिकाणी करंगळी या क्रमाने उलटी होती. त्या पायात मोठी जाड जोडवी होती. त्या जोडव्यांचा खनखन असा विचित्र आवाज त्या भयान शांततेचा भंग करीत होता. आमची चांगलीच फाटली होती, कारण वरती चेहरा काहीच नव्हता. तो कंदील हळूहळू परत निघाला. आमच्यातल्या काही धीट मुलांनी पाठलाग करण्याचे ठरवले. ते हळूहळू त्या कंदिलाचा पाठलाग करू लागले. त्यांनी आम्हाला सांगितलं की तो कंदील स्मशानाकडे गेला आहे. आता आम्हाला मात्र खूपच इंटरेस्टिंग वाटत होते. दिवसभर कॉलेज, क्लासेस यामुळे घरी उशिरा आलो, तर समजले समोरच्या कन्स्ट्रक्शनची स्लॅब कोसळली आहे. बरेच लोक जखमी आहेत. याचा अर्थ कंदील आला की तिथे काहीतरी अघटित होत असतं, फक्त त्या कन्स्ट्रक्शनच्या जागेतच. आता आम्हाला सगळ्यांना वेडच लागले होते. हळूहळू सगळीकडे ही बातमी पसरली होती. यावेळेस मात्र सोसायटीतील लोकांनीही बघायचे ठरवले होते. शनिवार आला. सगळे सज्ज झाले. रात्रीचे 2 वाजताच सर्व लोक बघत होते. कंदील आता आमच्या सोसायटीकडे येताना दिसला. आमचे धाबे दणाणले. आमच्यात जे 3 धीट होते ते सरळ टेरेसच्या पुढे जाऊन बघत होते. त्यांनीच पाठलाग करून कंदील कुठे जातो हे सांगितले होते. अचानक धाडकन आवाज आला. आमच्या टेरेसचा पुढचा भाग खाली कोसळला. ते 3 पुढे वाकून बघत होते. ते खाली कोसळले. आम्ही लपलेले बाहेर येऊन बघतो तर कंदिलाचा भडका उडाला होता. तो परत चालला होता. सर्व लोक जमले. ॲम्ब्युलन्स आली, पण ते 3 जण जागीच गेले होते. डोकं सुन्न झालं होतं. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. खूप दुःखी झालो होतो. कुठेच मन लागत नव्हतं. बरेच दिवस गेले. आता कोणीच टेरेसवर कंदील दिसतो का हे बघायला येत नव्हते. मी असाच अभ्यास संपवून खिडकीतून बाहेर बघत होतो, तर मला दिसले कंदील शांतपणे कन्स्ट्रक्शनच्या दिशेने चालला आहे. आणि त्याच्या मागे आमचे ते मित्र, हो तेच, जे 3 वारले होते ते चालले होते, अगदी खाली माना घालून. त्यांना खाली पायच नव्हते. कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांना ओढत आहे असे ते चालले होते. मी पटकन खिडकीच बंद केली. आता मी कधीच रात्री अभ्यास झाला की बाहेर बघत नाही. ते कन्स्ट्रक्शनचे काम तर बंदच झाले आणि आमच्याही सोसायटीतून खूप लोके सोसायटी सोडून गेलेत. आम्हीही आता ती सोसायटी सोडून दुसरीकडे रूम घेतला आहे. तर मित्रांनो,
कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.